आपल्या बरोबर आहे पूजा पवार, जिचं इंस्टाग्राम अकाउंट आहे फोर्सफिट या नावाने, आणि एक बिंदास बोल्ड असणारी एक ही जी मुलगी आहे तिच्याकडून आज खूप काही गोष्टी जाणून घेणार आहोत. हाय पूजा. हॅलो. मला पहिल्यांदा तुला शुभेच्छा द्यायच्या आहेत वुमेन्स डेच्या. तर तुला पर्सनली काय वाटतं, वुमेन्स डे तू केव्हापासून बघायला लागलीस किंवा त्याबद्दल ऐकायला लागलीस, आणि वुमेन्स डे बद्दल तुझ्या एक म्हणजे फिलिंग्स काय आहेत? वुमेन्स डे ऍक्च्युअली आहे का हे मला स्कूल टाइम पासूनच कळालं. स्कूल टाइम्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही इव्हेंट्स होतात. ऍक्च्युली मी गर्ल्स हायस्कूलमध्ये शिकल्या, त्यामुळे तर आमच्यासाठी ते खूप इम्पॉर्टंट होतं आणि आमच्याकडे असे इव्हेंट्स होतच राहायचे. वुमेन्स डे ऍक्च्युली का साजरा करतात, सामाजिक, आर्थिक, परत मुलींना जे मिळालेला फ्रीडम आहे तो आपण लोकांपर्यंत दाखवून देण्यासाठी मला पण आवडतंय. कारण की मी आहे तशी, मला जसं स्वातंत्र्य आहेच, मलाही वाटतं की मीही काही वेगळ्या पद्धतीने वुमेन्स डे साजरा करावं, लोकांना कळवून द्यावं. आणि फक्त लोकांना नाही, त्या मुली आहेत त्याला कुठलीही गोष्ट घाबरतात, त्या मुलींना समजायला पाहिजे की बाबा वुमेन्स डे आपण का सेलिब्रेट करतोय. कारण प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, ते पुरुषांना जेवढा हक्क आहे तसंच मुलींना सुद्धा आहे. त्यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा वुमेन्स डे साजरा केला जातोय. बरोबर. तर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून तुझी एक आता नाव तुझं आहे, ती सुरुवात याची कधीपासून झाली आणि पहिल्यांदा तुला कधी वाटलं की अरे आपण थोडं असंच व्हिडिओज वगैरे बनवायला लागलो तर आपले फॉलोअर्स वाढतील आणि आपलं चांगलं काम याच्यात आपण करू शकू, असं केव्हा वाटलं? ऍक्च्युली पहिला खेळत होते कबड्डी. गेम मध्ये काय पॉलिटिशियन खूप असतं. मुलीं बाबतीत म्हणलं तर अप केला गेम वगैरे. तर फिटनेसची आवड खूप, विचार केला की फिटनेससाठी जिम जॉईन करा. तर माझी चांगली होती, सगळं चांगलं होतं. म्हणजे व्हिडिओज बघून की बाबा हे करू शकतात, मी पण करू शकते. चांगली तसं कोण नाहीये की बाबा बॉडी बिल्डिंग टाईप मध्ये कोणी व्हिडिओ बनवतंय, म्हणजे तशी फिटनेस पण आहे, फिजिक आहे म्हणलं मी टाकूया. म्हणलं मराठी कंटेंट स्टार्ट केला, जे लोकल आहे जे चालते ते चालू केलं. लोकांनी मला एवढा चांगला प्रतिसाद दिला, मला एक कॉन्फिडन्स आला, पुढे काहीतरी मला ऑपॉर्च्युनिटी मिळतील दृष्टिकोनातून मी स्टार्ट केलं होतं. ती रील तुला जास्त अगदीच मोटिवेट करून गेली की अरे यार म्हणजे इतके व्ह्यूज गेले याला म्हटल्यानंतर आपण अशा प्रकारचा कॉन्टेंट द्यायला पाहिजे, आणि तुझी अशी एकदम लक्षात राहील अशी पहिली रील किंवा असा व्हिडिओ कोणता होता? मी पैलवानी जोर मारला होता. पैलवानी जोर असा मारायचा की बघताच कळायला पाहिजे की ही महाराष्ट्राची आहे. ती रील मग मिलियन्स मध्ये गेली, जो मी पिकअप पकडला ते पकड. तुझ्या एज ग्रुपच्या मुलींना डोळ्यासमोर ठेवून बनवतेस की सगळ्यांसाठी ते एक एंटरटेनिंग असेल किंवा अशा प्रकारे काही मेसेज देणार असेल असं डोक्यात असतं तुझ्या? म्हणजे डिफरंट टाइप्स असतात. पर्सनल माझी लाईफ पण टाकते, मी कुठं गेले, काय केले, क्लबिंग विबिंग हे पण मी टाकलेलं आहे. असं नाही की मी फिटनेस इंडस्ट्रीमध्ये आहे म्हणजे मी क्लबिंग नाही करायचं, बाहेर फिरायला नाही जायचं, भाई लई मोठं मी त्या लोकांचं हे. त्यावरती मला निगेटिव्ह कमेंट पण येतात, तुम्ही वर्कआउट करताय मॅडम आणि तुम्ही असं कसं काय जाताय. भाई असं नाही, मी वर्कआउट करते म्हणजे माझी काही पर्सनल लाईफ नाहीये. नवीन एक कंटेंट चालू केलाय. त्याची जी जनरेशन आहे, मुला मुलींचे जे थॉट्स आहेत त्याबद्दल काय विचार करतात आणि मुला मुलींबद्दल काय विचार करतात. मुलींना मी एक मेसेज द्यायला लागला की भाई तुम्ही कसं राहायला पाहिजे, इंडिपेंडेंट कसं झालं पाहिजे, स्वतःसाठी कधी विचार करायला पाहिजे. तशा मी काही बघितल्यात गोष्टी की पॅरेंट्स सुद्धा एक टाइम नंतर मुलींसाठी नसतात. बरोबर. जी लाईफ जी आपण जगायची ती स्वतः मुलीनं का जगायची आणि कशी जगायची हे सुद्धा मी माझ्या रील्स थ्रू त्यांना मेसेज देत असते. मला एवढे डीएम्स येतात ना, तुम्ही एवढा बिंदास्त आहात, मला पण असं राहायचंय, मला जगाचा विचारच नाहीये. हा ऍटिट्यूड तुला काय वाटतं कोणाकडून मिळाला, कसा मिळाला असेल की तू अशी बिंदास्त आहेस? कळत का होईना पण मला माझ्या बाबांकडे मिळाला. असं माझे बिंदास्त सगळीकडे सोडत होता. मला गेम खेळायचाय तू खेळ, कॉम्पिटिशनला जायचंय तू जा. म्हणजे कधी मला अडवले नाहीत. आजचे पॅरेंट्स कसे असतील की तू हे होईल ते होईल ह्या भीतीनं मुलींना सोडत नव्हते, पण पप्पांनी कधीच असं केलं नाही. तर लहानपणापासूनच जे आहे कधी कुणाला बोलायला घाबरता ना कुठली गोष्ट करायला घाबरता. माझे थॉट्स आहेत, मी तिथं मांडते. मी जे व्हिडिओ टाकते मला पटल ह्याचा विचार अजिबात करत नाही. कॅप्स्टीन फाईल्स वरती टाकलेत, कर्नाटकामध्ये MLN वरती स्टेटमेंट दिलं होतं. गोष्टी कुठे मला खटकतात आणि कोण बोलणार नसेल तर मला वाटतं की हा मी बोलू शकते तर मी बोलायला. लोकांनी सुद्धा मला सपोर्ट केली, मोटिवेटेड काहीतरी बोलायला, मुलींना ह्याच्यातून काहीतरी जागरूकता मिळेल. आणि जसं तू म्हणाली तसं तुला पर्सनल डीएम मध्ये सुद्धा असा मुलींचे मेसेज येतात की त्याचा एक म्हणजे तुझा स्वभाव तसा बनला किंवा तू तशी बनत गेलीस, पण पुढे पुढे जसं आणखी मुली मोठ्या होतात तसं आणखीन म्हणजे जे बॅरिकेड्स वाढायला लागतात. पण तरी ते तू ब्रेक कसे केलेस किंवा काही गोष्टी अशाही काही झाल्यात का की ज्याच्यात तुला वाटलं की अरे आपण जरा जास्तच पुढे फॉरवर्ड झालो की काय? फॉरवर्ड झालोय असं मी कधी पुन्हा मुंबई जास्ती फिरले नाहीये. सांगलीतली आहे मी, तर लोकांना वाटतंय की बाई पोरगी जरा हातातून त्याने गेल्या काय. माझं जरा जर वागणं आहे तसं जाऊन बघितलं तर मी काहीच नाही त्या पोरींसमोर. आणि 20 वर्षाची आहे आणि मला पण काही रिस्ट्रिक्शन्स आल्यात आता. घरची लग्न करा, आता काही मेंटॅलिटी नाहीये लग्न करायची. त्यांना गप्प कसं बसवलंय, धाडसी पण आहे त्यांना माहिती कुठं पण गेली हिला काही नाही होणार आहे, तर चौघांना मारून येईल ही सेफच येणार आहे. ताकदीचा विषय नाही आहे. ती चांगली आहे, माझ्याकडे ताकद आहे म्हणून मी ह्या गोष्टी करू शकते. मुलगीच्या मनात जर असेल असं की फाईट करू शकते तर मी कुठल्या पण गोष्टीला करू शकते. मग ती घरातले असू दे, बाहेरचे असू दे, तुझा नवरा असू दे, तुझा भाऊ असू दे, कोणीही असू दे. वाटतं तुझ्या विरोधात आहे हे, तसं तुझ्यावर बोट येत असेल तू बिंदास लढ, माझं तरी म्हणणं आहे. कॉलेज लाईफ तुझी कशी होती? टेक्निकल एज्युकेशन स्पोर्ट्स मधूनच झालं माझं कम्प्लीट. स्पोर्ट्ससाठी साताऱ्याला 1 वर्ष राहिले. पिरियड होता भाई एवढा भयानक होता. तिचे नाहीत, फ्रेंड्स नाहीत, कोण नाही. 5ला उठायचं, आवरायचं, आउटला जायचं, अंडी शिजवायचं, डाएट करायचं, खायचं, संध्याकाळी तेच वर्ष मी फक्त हेच केले. फ्रेंड्स नाहीत, काही नाही. 17व्या वर्षापासून मी इंडिपेंडेंट आहे. काही माझ्या चुका आहेत त्या माझं मी स्वतःहून समजून घेतल्या. त्याचं करिअर मी बनवायला चालला मत आहे
ते आतापर्यंत मी स्वतःच बनवते. कुठं काहीही मला सपोर्ट नाहीये. मुली अशा आहेत की ज्यांना सपोर्ट मिळतोय, काही नसताना सुद्धा जर मी कुठं नाव कमवा लागले. मी स्वतः म्हणजे अगदी तडकीफड बोलणं आहे. लोकांना हे दिसत असलं तरी एनर्जी आणि तुझी ती धडपड पण दिसली पाहिजे. मला पण तुझ्यासारखं व्हायचं आहे वगैरे. काय मेसेज द्यायचा आहे किंवा एकूणच महिलांना वगैरे किंवा तुझ्या आईला, तुझ्या इतर जवळच्या आणखीन महिलांना तू बघतेस तर तुला असं त्यांच्यात काय बदल व्हायला पाहिजे असं वाटतं तुझ्या अँगलने? जर मुलींचा विचार केला, शिक्षण, लग्न इथपर्यंत आहेत, ह्याच्या पुढचा विचार करणाऱ्या पोरी खरंच कमी आहेत. फ्रेंड सर्कलमध्ये माझ्यासारखी मीच आहे फक्त. खूप इच्छा असते माझ्यासारखी लाईफ जगायची. रिस्ट्रिक्शन्स आहेत आणि ते रिस्ट्रिक्शन चांगल्यासाठी पण असतात. नाही प्रत्येक जण माझ्यासारखं जगू शकतोय. जे म्हणतात लग्न करा, शिकायला जाऊ नकोस, त्यांचं ऐकून तू फ्युचर आधी स्पॉइल करून घेऊ नका. त्यांना पटवून द्या आणि तुम्ही करा. घरच्यांना त्यांच्या सांगायचंय की 18 वर्ष झाली, 19 झाली, 22 झाली, पर्यंत तिचं मन नाहीये ना तोपर्यंत तुम्ही तिला फोर्स करू नका. जोपर्यंत वाटत नाही पुढची गोष्ट करूच नाही शकणार आहे, मग तुम्ही किती पण जबरदस्ती केला तरी काय उपयोग आहे? 12वी नंतर लग्न केले, आता काय गप्प घरातून बसलात, इज्जत नाव हे घरात परत येऊन बसला आणि इज्जत राहिली यांची. हा म्हणजे घरच्यांना मी असंच एक्सप्लेन करते, मी मला फोर्स करू नका. पण होईल ना तर मी बिंदास करेन, मी नाही म्हणलंच नाहीये. त्याच्यासाठी पण एक योग्य टाइम असतो प्रत्येक गोष्टीसाठी. ही गोष्ट फिटनेसची काय काय व्हायला लागलं बघायला लागलं. केला स्टोरी 2 पण रिलीज झालाय. त्यांना भयानक आहे सगळं. आपल्या सांगलीत किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा गोष्टी जरी होत असतील तरी आपल्याला त्या कळून येत नाहीत. असा काही सीन झाला की आपण आपलं संरक्षण करू शकतो एवढं तर आपलं धाडस पाहिजे की नाही. बरोबर. नाही मी मुलगी आहे, मी लाजू कशी कट ठेवू कशी मध्ये वर्कआउट करणं काय म्हणजे नाही. किंवा फिजिकली नाही, मेंटली जर तुमच्या तयारी असेल, पैसे जरी नसला तर तू मेंटली जरी विचार केलीस की नाही पैसे आहे भाई, तुला तुझा पैसा दिसणारच आहे, तुला दिसू दे ना दिसू दे. हा खेळ हा आपला मेंटॅलिटीच आहे. गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. अशी ही बाजू आहे जसं तू म्हणतेस तसं. बाजू अशी आहे की मुलं काही एकतर त्यांच्या बाप कमाईवरती आहेत असं सरळ सरळ म्हणू शकतो आपण, किंवा काही जण स्वतः अजून त्यांचं करिअर सेट करण्यामध्ये आहेत. तर मुलींच्या अपेक्षा तर इतक्या साऱ्या वाढलेल्या असतात लग्नासाठी. त्याकडे तू कसं बघतेस किंवा त्याबद्दल तुला काय वाटतं? बापाची कमाई आणि एक स्ट्रगल पिरियड वाला पोरगा. मुलगीचं प्रेम असेल तर ती कशात पण जाता. त्यांची अपेक्षा नसते, ही घरच्यांची अपेक्षा असते की मुलांचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे आपल्याला माहिती नाही, कमवा नाही तर मग तसंच बसा आणि मुलीला कमवायला पाठवून द्या. त्यांच्यावरती डिपेंडिंग करतोय त्यांचा विचार काय आहे. स्प्रिंग पिरियड वाली मुलं जी आहेत तर त्याच्यामध्ये राहणारी मुलगी मिळाली म्हणजे त्याचं लकच. बापाचे पैसा असणारी मुलगा ज्या मुलीला मिळेल ते तिचं लक. म्हणजे एक इन्फ्लुएन्सर तू आहेस, तसं रिस्पॉन्सिबिलिटी टाईप सुद्धा काही असं माइंडमध्ये यायला लागतं का? तू बदल केलेस का किंवा करण्याची इच्छा आहे का? किंवा तुला पुढे आणखीन कशा प्रकारचे कॉन्टेंट लोकांना देत राहायचे? तिला मी टी शर्ट आणि लोअर वरती टाकत होते, तिची बऱ्यापैकी होती. स्पोर्ट्स ब्रावरती, शॉर्ट्स वरती मग लोकांचे कॉमेंट्स बघायला लागले. पण असं वाटतं की मी नेमकं दाखवायचा काय प्रयत्न करते. दाखवते एक, तुम्ही काय बघताय, तुमचा दृष्टिकोन काय आहे. चांगली तुम्ही अशी व्हिडिओ टाकते म्हणून मला भीती नाहीये कुठली गोष्टीची. स्पोर्ट्स ब्रावरती चेंजिंग रूम मध्ये व्हिडिओ टाकला बायसेप फ्लेक्स करून आणि उद्या मी बाहेर कशी फिरू फ्लेक्स करणार आहे दाखवण्यासाठीच मी ते वेअर केलेलं आहे. त्यावरनं मला जज करू नका. आणि ती मेहनत जी आहे ती सुद्धा त्यासाठीच आहे. हा जसं तुम्हाला फ्लेक्स केल्यानंतर माझे कपडे दिसतात ना, वर्कआउट करताना या तुम्ही काय हालत झालेली असतात. कन्सिस्टन्सी आहे, डाएट करा, शरीर तोडून घ्या. त्यात घरातल्या टोमण्याने वेगळेच पुरके काय करणार आहेस तेवढं बॉडी बनवून. ओके. त्याला मणक्याचा प्रॉब्लेम झालाय. तिचं लग्न झालं तो 17 वर्षाचे असताना. मणक्याचा प्रॉब्लेम काय झाला त्याला? वर्कआउट मध्ये कधी नाहीच ना या पहिल्याच्या बायका. वर्कआउट मध्ये असतात, डेडलिफ्ट विडलिफ्ट केला असता, तो मसल स्ट्रॉंग झाला असता ना. तर तुम्हाला अशा आजारात जायचं नाहीये, तुम्हाला चान्स आहे. तास दिला तुमच्या शरीरासाठी, उद्या तुम्ही कितीतरी गोष्टी टाळू शकताय ज्या तुमच्यासाठी हानिकारक आहेत. अगदीच अगदीच. हे तू आता जसं करतेस ते नक्कीच तू ते लोकांना आवडते म्हणून तर ते इतके फॉलोअर्स आहेत. म्हणजे तुझ्या अशामुळे ऍक्च्युली प्रभाव पडलेला आहे. तुझ्या आसमेट जे आता तुला पाहतात त्यांच्याकडून तुला अप्रिसिएशन मिळते, असं होतं का? एक तर पटत नाही की ही पूजा आहे. माझ्यासोबत फिरायला, गॉसिप करायला, आमची मैत्रीण आहे, असं तिचं फिजिक चांगलं आहे, इन्फ्लुएन्सर आहे, मला पण ते भारी वाटते. त्या मैत्रिणींना चांगलं वाटायला लागल्यात या गोष्टी. वुमेन्स डेच्या निमित्तानं तू जे डीएम करत असतील ज्या मुली तुला माहिती नाही आहेत किंवा ज्या तुला आता ऐकतायत किंवा तुझा आता हा व्हिडिओ जो आहे तो पाहतायत, तर त्यांना तुझा मेसेज काय असेल जाता या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून? फिजिककडे लक्ष द्या, जेणेकरून तुम्ही तुमची प्रोग्रेस केली, ऑल ओव्हर सगळी प्रोग्रेस होणारच आहे. पैसे कमवाल, सगळं कमवाल, एक नसेल तर सगळं शून्य आहे. ज्या एकच्या जागी होतं आरोग्य. याकडे लक्ष द्या. त्याला तुम्ही तुमच्या विचारांना पण प्रायोरिटी द्या. लोकांच्या विचारांना तुम्ही अजिबात जगू नका. आयुष्य एक आहे, कधी असं विचार केलाय काय? क्षण आहे, तुम्ही जगा. तुम्ही मुलींना आपलं जगतातच. त्यांना जगायला देणारी सगळी जण आहेत, घरी आहेत, बाहेरची पब्लिक आहे, समाज आहे. मुलींना जगू देत नाही. मला वाटतं ना जगायचंय मला, असं नका विचार करू. वाईट होणार आहे, चांगलं होणार आहे, हा पुढचा विचार आहे. जग काय म्हणते ह्याच्यावर जर विचार करून चालायला लागला तर तुम्ही कधीच पुढे नाही जाऊ शकत. तुमची कधीच प्रोग्रेस नाही होणार आणि तुम्ही जगलाय आयुष्य कधीच तुम्हाला नाही वाटणार. थँक्यू व्हेरी मच पूजा, तू वेळ दिलास, या सगळ्या गोष्टी शेअर केल्यास, किंवा ज्या आता इथून पुढे म्हणजे आता आपल्या एफएमवरून तुला ऐकतील किंवा जे आता पाहतायत तुला, त्यांना आणखीन थोडं मोटिवेशन, इन्स्पिरेशन नक्कीच मिळेल या इंटरनॅशनल वुमेन्स डे 2026च्या माध्यमातून. थँक्यू.